नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता तुम्ही म्हणाल चाळणीमध्ये चपात्या घालून ही कुठली रेसिपी? पण ही रेसिपी एकदम जबरदस्त अशी असणार आहे बरं का. आता ही रेसिपी काय असेल पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला तर वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आता बघा सध्या ना इथं माझ्याकडे 2 चपात्या होत्या की ना ह्या चपात्यानं शिळ्या होत्या बरं का. आता ह्या शिळ्या चपात्या टाकून देणं तितकंसं योग्य नाही. मग त्याच्यापासून आपण वेगवेगळ्या प्रकारचे नाश्त्याचे प्रकार हे तर पाहिलेलेच आहेत. आजसुद्धा एकदम नवीन असा आपण शिळ्या चपातीपासून नाश्त्याचा प्रकार पाहणार आहोत बरं का. आणि एकदम तुम्ही बनवताच फसवणार एवढी मी गॅरंटी देऊन सांगते. सुरुवातीला बघा चपात्या घेतल्यात आणि चपात्यांना आपल्याला कापून घ्यायचे आहेत. ते म्हणजे कसे, जसे पुरी वगैरे कापतो ना तसे. आता ह्या चाळणीमध्ये ज्या मापाच्या बसतात ना तेवढ्याच चपात्या कापून घ्यायच्या आहेत बरं का. म्हणजे चपात्या मोठ्या आहेत तर असे आपल्याला ह्याचे ठसे उमटून घ्यायचे आहेत. तुम्ही एखादा ग्लास, डबा, वाटी घेऊ शकता, जे की त्याचे काठ असतात ते धारदार असतील असे. आता बघा इथं मी ग्लासने कडून बघितलं तर छोटीशी अशी इथं बघा आपली ही चपाती होते. आणखीन थोडीशी मोठी हवी म्हणून इथं ना मी भरणीचं झाकण घेतलं आहे. आणि मग ह्याचे काही जे आपले काठ असतात ते धार नाही म्हणून इथं मी सुरीने कापून घेत आहे बघा. आणि आता सर्व जे आहे ना ते ह्या मापानेच कापून घेत आहे. म्हणजे ह्या चाळणीमध्ये ठेवणार आहे ना तर अगदी ही साईज जी आहे ना ती अगदी बरोबर आहे बघा. आता हिथं आज जी रेसिपी करण्यासाठी मी शिळ्या चपात्या वापरल्यात, पण तुम्ही अगदी ना ताज्या चपात्यापासून ही रेसिपी करणार बरं का. एवढी जबरदस्त होते आणि मुलांना तर फार आवडीची. म्हणजे एकदा खाल्ले ना तुम्हाला पुन्हा करायला होतील एवढी मी गॅरंटी देऊन सांगते बरं का. आता बघा जेवढे 2 चपात्या होते ना तेवढ्या दोन्ही चपात्याचे बघा मी ह्या भरणीच्या झाकणाने ना करून घेतलेत बरं. म्हणजे ही साईज बरोबर आहे. आणि जे बाजूचे काठ असतात तुम्ही म्हणाल ते वेगळे करायचे का, त्याचं काय करायचं, त्याचीसुद्धा आपण रेसिपी करणार आहोत. म्हणजे जरा एक तुकडासुद्धा आपला चपातीचा वाया जाणार नाही. तर काय करायचे, ह्याची गुंडाळी करायची आणि ही चपाती कापून घ्यायची किंवा कैचीने कट केलात तरीसुद्धा चालेल. बघा सुरीने एकसारखी पातळ पातळ जसे आपले नूडल्स असतात तसे कापून घ्यायचे आहेत. च्या अगोदर बघा शिळ्या चपातीपासून का नाही पिझ्झा केलेला जो की तुम्हाला खूप आवडला. त्या व्हिडिओला खूप छान असा प्रतिसाद दिला. 9 लाख प्लस त्याला व्ह्यूज गेलेले आहेत बरं का. त्याच्यानंतर आपण शिळ्या चपातीपासून थालीपीठ केले, त्याचबरोबर शिळ्या चपातीपासून आपण टिक्की केले, मिठाई केले. यांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेतच. शिवाय यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच. आता बघा जी उरलेली चपाती होती ती सुद्धा संपूर्ण कापून घेतले. आणि हे तर गोलाकार ज्या चपात्या कापल्या होत्या ना त्याला मधीतनं एक आपल्याला असा कट मारून घ्यायचा आहे इथं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आता सर्व चपात्यांना असंच करून घेत आहे बरं का. एकच कट मारायचं आहे बरं का मध्येतून असा कडेला. बस आता हे का तुम्हाला पुढे सांगतेच. आता ह्या ज्या चपात्या आहेत इथं डिशमध्ये काढून घेतलेल्या आहेत. आता कट कशासाठी मारला माहिती आहे का, तर बघा ही चपाती आपण ज्यावेळेस ह्या चाळणीमध्ये ठेवतो ना त्यावेळेस बघा ती एकावर एक सहजपणे बसली जाते आणि आकार वाटीचा छान येतो. आपल्याला ह्याला ना वाटीचा आकार द्यायचा आहे. त्याच्यामुळे असा कट मारून घ्यायचा. आणि बघा इथं ना आपलं असं तयार व्हायला हवं. आता चला गॅसकडे वळूया. तर गॅसवरती बघा तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं. आता ही चाळण ना तेलावरती अशी धरायची. मध्येच ना आपल्याला ही पळी ठेवायची बरं का. म्हणजे ना ते बाहेर येणार नाही. आणि असं दाबून धरायचं आहे आणि छान प्रकारे रंग बदलूसपर्यंत तळून घ्यायचा आहे. असा हा बारीक ठेवायचा आहे आणि बघा चिमट्याने मग काढायचा. मस्त रंग आला का नाही, हे तळल्यानंतर ना छान कुरकुरीत होतात बरं का. आता आणखीन एक तुम्हाला दाखवते बरं का. बघा सेम असं आपली जी चहा गाळणीची गाळण ही तर सगळ्यांच्या घरी असते. त्याच्यामध्ये ही चपाती अशी सेट करून घ्यायची आणि मध्ये पळी ठेवायची बरं का, नाही तर हे बाहेर येतं म्हणून. आणि आतमध्ये दाबायचं म्हणजे वाटीचा आकार यायला हवा का नाही म्हणून. गॅस बारीक ठेवायचा म्हणजे छान कुरकुरीतपणा येतो बरं का. आता तुम्ही म्हणाल तेलामध्ये तळल्यानंतर तेलकट होईल का, तर बिलकुलसुद्धा तेलकट होत नाही बरं का. पूर्णपणे ह्याच्यातलं जे तेल आहे ते असं आपल्याला निथळून घ्यायचं आहे. वाव, बघू शकता किती छान रंग आलेला तुम्हाला इथं दिसतच असेल. आता बाकीच्या ज्या इतर होत्या ना त्यांनासुद्धा असा वाटीचा आकार देत आहे बघा. आता तुम्ही म्हणाल वाटीमध्ये केला तर चालेल का, हो वाटीमध्ये सुद्धा तुम्ही असा आकार ठेवून तळून घेऊ शकता. पण ह्या चाळणीमध्ये ठेवल्यामुळे का नाही खालूनसुद्धा तेल लागत असल्यामुळे छान खाल्ल्या बाजूने पण आणि वरल्या बाजून पण ह्या वाटीनं तळली जाते बघा. आता सर्व वाट्या ज्या होत्या ना त्या मी ह्या पद्धतीनेच तळून घेतल्यात. अगदी फटाफट तळून होतात बघा. आता ह्या जरा बाजूला ठेवूयात. आणि बघा जे उरलेले चपातीचे तुकडे होते ना ते आपण कापून घेतले होते तर ते सुद्धा ह्या तेलामध्ये सोडून तळून घ्यायचे आहेत. तळून घेतल्यामुळे काय होतं माहिती आहे का, ह्याला छान क्रिस्पीपणा येतो. ह्याच्या अगोदर शिळ्या चपातीचे आपण मॅचेससुद्धा केले होते बरं का. आता बघा हे तळून घेतल्यामुळे ना कुरकुरीतपणा येतो. अगदी तुम्ही ओव्हनमध्ये हे भाजून घेतलात ना तरीसुद्धा चालेल बरं का. म्हणजे क्रिस्पीपणा येईल तुम्हाला जर तेलामध्ये तळून घ्यायचं नसेल तर. आता तुम्ही म्हणाल एवढ्या तेलामधलं तेलकट कोण खाईल बरं. पहिली गोष्ट तर हे तेलकट होतच नाहीत. शिवाय कधीतरी चटपटीत आपण तेलकट काही ना काही खातोच ना, मग त्यावेळेस आवर्जून हा पदार्थ करून बघा.
अति जास्त तेलकटसुद्धा होत नाही, फक्त आपल्याला तेलामधून फ्राय करून घ्यायचं आहे. म्हणजे कसं आहे, ह्याला कुरकुरीतपणा येतो तेलामध्ये तळून घेतल्यानंतर. आता बघा पूर्ण सोनेरी रंग येऊसपर्यंत ना हे तुकडेसुद्धा तळून घेतलेत. गॅस बंद करायचा आहे, तेलाबाहेर काढून घेऊयात. आता बघा आपण दोन्ही जे आहे ते छान प्रकारे तळून घेतलेत. आता थंड व्हायला ना हे दोन्हीसुद्धा बाजूला ठेवूयात. तोपर्यंत ना आपण एक मसाला करून घेऊयात. तर एक बाऊल घेतला आहे आणि इथं बघा एका वाटीमध्ये ना 2 मध्यम आकाराची छोटी बटाटे हे उकडून घेतलेत, ह्याच्यावरची सालं काढून घेतलेत आणि बारीक बारीक बटाट्याच्या फोडी करून घेतल्यात. आता इथं बघा बारीक चिरलेला ना अर्धी वाटी इतका कांदा घेतलेला आहे. त्याचबरोबर बारीक चिरलेला टॅमॅटो घेतलेला आहे. टॅमॅटोच्या आतले बी काढून घ्यायचे आहेत आणि जे पाणी असतं ना ते सुद्धा काढून घ्यायचं आहे बरं का. बारीक चिरलेली कोथिंबीर, त्याचबरोबर चवीनुसार मीठ घातलेलं आहे. थोडंसं तिखट घालूयात, म्हणजे मुलं कितपत तिखट खातात ना त्याच्यानुसार तिखट घालू शकता. नंतर इथं मी आमचूर पावडर घालत आहे. ह्याच्याऐवजी तुम्ही चाट मसाला वापरू शकता किंवा अर्धा लिंबाचा रस घालू शकता. आता हे सर्व मिसळून घेऊयात. तुमच्याजवळ जर भिजवलेले कडधान्य असतील ना, जसं की मटकी, मूग, शिवाय हरभरा, तर ते उकडून घ्या आणि ते ह्याच्यामध्ये घातलात ना तर आणखीन छान अशी चव येईल बरं का. आता सध्या माझ्याकडे नव्हते म्हणून इथं मी बटाट्याचाच मसाला केलेला आहे बरं का भरण्यासाठी. छान सगळं असं मी कट करत आहे बघा, म्हणजे आणखीन थोडेसे छोटे बटाट्याचे तुकडे करत आहे, म्हणजे कसा मसाला सगळा लागेल का नाही म्हणून. आणि इथं बघा हा आपला बटाट्याचा छान मस्त मसाला तयार झालेला आहे. आता इथं हा जरा बाजूला ठेवूयात आणि इथं वाटीमध्ये बघा साधारण एक 4 चमचे इतकं दही घेतलं आहे. 1 चमच साखर घालून छान प्रकारे फेटून घेऊयात. तुम्हाला बघा आत्तापर्यंत आपण कुठली रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं. तर आज आपण इथं करत आहोत वाटी चाट, तेही शिळ्या चपातीपासून बरं का. आता बघा ह्या दह्यामध्ये साखर ही मिसळून घेतली. आता ही जरा बाजूला ठेवूयात. आता जे आपण वाटी केले होते ना, जे की कटोरी चाट तुम्ही ह्याला म्हणू शकता बरं का, तर त्या इथं कटोरी ज्या फ्राय केलेल्या होत्या त्या ठेवून घेऊयात. ह्या फ्राय केल्यानंतर इतक्या कुरकुरीत होतात ना, तुम्हाला एक इथं मी मोडून दाखवते. सुरुवातीला आवाज ऐकला ह्याच्यावरनं अंदाज येतच असेल ह्याला किती क्रिस्पीपणा आलेला आहे बरं का. खूप छान कुरकुरीत, जसे आपले कुरकुरी असतात ना अगदी तसे कुरकुरीत होतात बरं का. आणि हे कुरकुरीत असल्यामुळे ना तुम्ही असे जरी कोरडे खालात ना तरीसुद्धा खायला खूप छान टेस्टी लागतात. आता नक्की एकदा ही ट्रिक करून बघा. बघा आता इथं तुम्हाला मोडून दाखवले, सहजपणे ह्याचा भुगा होतो, म्हणजे किती कुरकुरीत झालेत बघा. आणि आता तोडल्यानंतर तुम्हाला अंदाज आलाच असेल, तेल बिलकुलसुद्धा हाताला लागलेलं नाही, म्हणजे हे तेलकट आपली वाटी किंवा कटोरी झालेल्या नाही. तर ह्याच्यामध्ये हा केलेला आपण बटाट्याचा मसाला घालून घेऊयात, किंवा ह्याला तुम्ही चाटसुद्धा म्हणू शकता. तर तो घालूयात, भरपूर असा घालायचा बरं का, कारण जितका तो खायला असेल ना तितका छान लागेल. ह्याच्या अगोदर आपण वेगळी पद्धत केली, ते म्हणजे चण्याची डाळ होती ना ती उकडून घेऊन त्याचा मसाला केलता बरं का, आणि तो भरून ना छान कटोरी चाट केलता. तो सुद्धा व्हिडिओ तुम्हाला खूप छान आवडला बरं का. आता बघा जे गोड आपलं दही होतं ना ते घालून घ्यायचं. दही कितपत तुम्हाला आवडतं त्याच्यानुसार घालू शकता. नंतर इथं माझ्याकडे खजूर आणि चिंचेची चटणी होती, तीसुद्धा घालून घेतली. अगदी तुमच्याकडे हिरवी पुदिन्याची चटणी असेल तीसुद्धा घालू शकता. आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर, त्याचबरोबर बारीक शेव घातलेली बरं का. अगदी तुमच्याकडे डाळिंबाचे दाणे असतील ना ते घालू शकता. आणि इथं खाण्यासाठी ना आपला हा कटोरी चाट तयार झालेला आहे. आता ते बाजूला ठेवूयात आणि इथं बघा जे आपण चपातीचे तुकडे तळून घेतले होते तर ते सगळे वाटीमध्ये काढून घेतलेत. त्याच्यामध्ये भरभरून बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला टॅमॅटो घातला आहे, अर्धा लिंबाचा रस पिळलेला आहे. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये सुद्धा आपण काही मसाले घालूयात, ते म्हणजे आमचूर पावडर, थोडंसं लाल तिखट आणि मीठ घालणार आहोत. आता हिथं आपण ह्या चुऱ्यापासून करत आहोत भेळ. ही भेळसुद्धा अप्रतिम खायला लागते बरं का. म्हणजे तुमच्याकडे जर शिळ्या चपात्या नसतील ना तर तुम्ही आवर्जून 2 चपात्या शिळ्या करून ना त्याच्यापासून हे कराल, इतकी खायला जबरदस्त टेस्टी लागते. मी सांगते ना, म्हणून नक्की एकदा करून बघा. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो. आगळ्या वेगळ्या चवीची अशी भेळ किंवा ही कटोरी चाट तयार होते. सर्व मिसळून झाल्यानंतर बघा एका डिशमध्ये काढून घेतले. वरण इथं मी बारीक शेव आणि कोथिंबीर घातली. अगदी तुमच्याकडे फरसाणा किंवा मोड आलेले कडधान्य असतील ते सुद्धा घालू शकता. तुम्ही म्हणाल शिळ्या चपातीचं एवढं खटाटोप करण्याच्या ऐवजी सरळ तुकडे करून खाल्लेले बरे, तर आपण नेहमी तर ते खातोच हो, पण नक्कीच हे वेगळे काहीतरी करून बघा बरे. ज्या घरामध्ये तर मी करून बाजूला होत नाही तोपर्यंत मुलांनी खाऊन फस्त केलं बरे का. मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका. व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये, आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आशा करते की आजचा व्हिडिओ आवडला असेल. चला मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.